प्रेक्षकांनो, तर फायनली आपल्या समोर पूर्वीचे डॉक्टर शुभंकर देवचाके हजर आहेत। या पोरांनी खूप एफर्ट्स घेऊन डॉक्टरांना पूर्वीसारखं बनवायचा प्रयत्न केलाय। त्यांचा पोशाख वगैरे बदललाय, त्यांना एकदम काय म्हणता येईल त्याला रिफ्रेश केलंय आणि हे पोरं त्या शुभंकरांकडे बघून खूप भावुक झाली आहे। बयो म्हणते आता फक्त एकाच गोष्टीची कमी आहे आणि तिने ते ॲपरन आणि डॉक्टरांचं ते टेथिस्कोप का काय असतं ना ते त्यांच्या खांद्यावर टाकलंय आणि आता खऱ्या अर्थाने डॉक्टरच शोभतायत। आरव म्हणतोय आपला बाबा आता नेहमी असाच खुश राहणार आणि असाच दिसणार। राजा काका म्हणतात तुमच्यासारखी पोरं असले ना की तुमचे बाबा खुश राहणारच, का नाही राहणार ते खुश। पण पोरांनो, मला आता परवानगी द्या, मला ना जायचंय दशावतार बघायला। मी त्यासाठीच हाफ डे घेतलाय आज। दशावतार हे नाव काढल्यानंतर बयोच्या डोक्यामध्ये एक चांगलीच कल्पना सुचली आहे। इरा म्हणते दशावतार म्हणजे तेच ना, हे दादा आपण कोकणामध्ये बघायचो बघ आपल्या गावी ते नाटक, बाबाला फार आवडायचं ना, प्ले सारखंच असतं ना ते। बयो म्हणते हां तास्ता, बाबांना खूप आवडायचं। राजा काका ते दशावताराची लोक आपल्या इथे हॉस्पिटलमध्ये येतील का हो इथे दशावतार करायला। त्यावर राजा काका म्हणतात काही हरकत नाहीये, मी बोलतो त्यांच्याशी, ते माझ्या ओळखीचेच आहेत, पण दुष्यंत सरांची परवानगी घ्यावी लागेल। बयो म्हणते त्याची तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी घेते की परवानगी आणि मला नाही वाटत ते नाही म्हणतील म्हणून। बयोने चमत्कारच तसा केलाय। असो, पण राजा काका म्हणतात काही हरकत नाहीये, मग मी त्या माणसांशी बोलून घेतो। आणि अशा प्रकारे यांनी सगळ्यांनी ठरवलंय आता वाट बघताय ते दुष्यंतच्या परमिशनची। इकडे पोटे सरांनी आणखीन त्यांना घाबरवणं सुरू केलंय। अहो सर, तुम्ही कशाला ही इल्लीगल कामं केली, आता ते शुभंकर बरे झाले ना तर आपण फसू, ते पोरं बघा कसे त्यांना बरं करताय, मी आता त्यांच्या खोलीत जाऊन आलो होतो, तुम्ही काहीतरी करा सर, अहो मी फसीन यात। पण आता हा दुष्यंत फक्त असा हात दाखवतोय त्यांना की काही होणार नाहीये, तुम्ही टेन्शन नका घेऊ। पण आता इकडे इराने गौतमीला आणलंय शुभंकरांसमोर। गौतमीचे धाबे दणाणले शुभंकरला बघून। तिला एका क्षणाला असं वाटतं की खरंच शुभंकर उठून उभे राहत आहेत की काय अय्या, आणि खरंच ते उठून उभे राहिले। म्हणजे तिला आता तिचा भूतकाळ आठवतोय की शुभंकरांना ती कशी आहे हे बरोबर माहिती होतं। ते नेहमी म्हणायचे तू रंग बदलणारा सरडा आहेस गौतमी। तर आता गौतमीला दिसतंय शुभंकर उठून उभे राहिलेत आणि सण्णकन तिच्या कानाखाली मारताय। पण प्रेक्षकांनो, हा तिचा भास होता। इरा म्हणत असते मम्मा मम्मा काय झालं तुला, बघ ना माझ्याकडे। पण आता ही गौतमी शुद्धीवर येते आणि मग शुभंकरांकडे बघायला लागते। म्हणजे अजून तरी शुभंकर अनकॉन्शियस आहेत, म्हणजे त्यांना शुद्ध पूर्णपणे आलेली नाहीये प्रेक्षकांनो। पण आता हे सगळं बघून बयोला जरा सस्पिशियस वाटतात गौतमीचे हालचाल। पण असो, गौतमी खरंच रंग बदलण्यात एक्सपर्ट दाखवली आहे त्यांनी। आपण ह्या स्पेसिफिक कॅरेक्टरबद्दल बोलत असतो प्रेक्षकांनो, पर्सनली इथे कोणाबद्दल बोलायचं काहीही इंटेन्शन नाही आहे। असो, तर आता गौतमी लगेच रडायला लागते शुभंकर जवळ। अरे शुभंकर, तू आता बरा होतोयस, मला किती आनंद होतोयस, कसं सांगू तुला मी, की कसं सांभाळलं असेल रे मी मुलांना सिंगल मदर होऊन। म्हणजे रडताना सुद्धा ही स्वतःचंच कौतुक करते। असो प्रेक्षकांनो, पण आता बरंच आसू वाळणं झालेत आणि काय म्हणता येईल त्याला दुःख व्यक्त करणं झालंय की शुभंकर आता बरे होतील, आता तू लवकर ये, आपण एकत्र राहू वगैरे वगैरे। इरा म्हणते मम्मा बाबा खरंच बरा होईल ग आपला आता लवकर। मग लगेच गौतमी म्हणते पोरांनो, तुम्हाला तुमचे लेक्चर नाही आहेत का, उशीर होत असेल ना। बयो म्हणते आपण बाबांना रिसेसमध्ये बाहेर नेऊयात का। इराला बयोची कल्पना आवडते। इरा म्हणते बरोबर आहे तिचं, चालेल चालेल। आरो म्हणतो हो की, ए मम्मा खरंच आपण जाऊया हा बाबाला घेऊन, त्याला बरं वाटेल बाहेर गेल्यावरती, तो जरा 4 माणसात येईल ना। गौतमी म्हणते बरं ठीक आहे, पण जास्ती वेळ नका हं फिरू, त्याला एक्झर्शन होईल। पण आता हे पोरं गेल्यानंतर गौतमी शुभंकरला असं बघते जणू काही खाऊ की ठेवू त्याला। असो, पण आता हे बाहेर आल्यानंतर त्याच गोष्टीची चर्चा करताय की कसं कसं त्यांनी शुभंकरांना तयार केलं वगैरे वगैरे। पण गौतमीला ते ऐकण्यात काही इंटरेस्टच नसतो। एकदमच बयो म्हणते की मी आले हं 5 मिनिटात। गौतमीला वाटतं आता ही बया काय कांड करणार, पण आता हे मनातल्या मनात ती विचार करते हा आणि म्हणते अगं तू काय पुन्हा शुभंकरला भेटायला चालली आहेस का, अगं तो दमला असेल, आता नको जाऊस पुन्हा भेटायला त्याला। बयो म्हणते नाही बाबांना नाही भेटायला जाते, पण मी आलेच थोड्या वेळात। आता गौतमीला टेन्शनच येतं की नेमकी बयो आता पुढे काय काय करल। प्रेक्षकांनो, पण खरंच बयोची चालाकी त्यांनी खूप छान पद्धतीने पुढे मांडली आहे। आता इरा आणि आरव दोघंही गौतमीला म्हणतात चल मम्मा आपण जाऊयात बाहेर। तर आता बयोने तिथे बसून एक अर्ज लिहिलाय दुष्यंत सरांच्या परवानगीसाठी, म्हणजे दशावतार करायचं आहे ना हॉस्पिटलमध्ये म्हणून। पोटे सरांचं आपला हात जोडणं चालूच आहे, अहो सर करा काहीतरी, माझी बायका पोरं आहेत, आता काहीतरी हे मी जर फसलो या सगळ्यामध्ये तर। लगेच इथे गौतमी येते आणि म्हणते मारून टाक शुभंकरला, आणि हे दोघेचे दोघे घाबरून तिच्याकडे बघायला लागतात। दुष्यंत पोटेकडे बघतो, पोटे म्हणतो सर माझ्यापासून काय लपवायचं आता, सगळंच तर माहिती आहे ना मला।
पण दुष्यंत गौतमीला म्हणतात, गौतमी वेडी आहेस का, असं काही पण काय सांगतेस, आता शुभंकरला आपल्याला हात देखील लावता येणार नाहीये, त्या सरस्वतीचं काहीतरी करायला हवं. गौतमी म्हणते, काय तू बयोला आता मारून टाकणार आहेस की काय. तेव्हा दुष्यंत म्हणतात, वेडी आहेस का गं, काहीही डोक्यात येतं तुझ्या, तसं नाही करणार आहे मी काही. पण पोटे, आता तिची अशी काहीतरी चूक सापडा ना जेणेकरून आपण तिला कॉलेजच्या बाहेर काढू शकू. आता दुष्यंतला वाटते की बयोला कॉलेजच्या बाहेर काढायलाच हवं. तेवढ्यात बयो तिथे हजर झाल्यानंतर हे सगळेचे सगळे घाबरतात बयोला, म्हणजे डचकतात असं म्हणायला हरकत नाही आहे. आता दुष्यंत म्हणतात, हां येस कम इन. बयो म्हणते, सर मला परमिशन हवी आहे. दुष्यंत म्हणतात, परमिशन, आता कसली परमिशन हवी आहे तुला. बयो म्हणते, सर मला दशावतार करायचं आहे आपल्या या हॉस्पिटलमध्ये, माझ्या बाबांना ना जुन्या आठवणी जाग्या होतील हे सगळं केल्यामुळे. दुष्यंत म्हणतात, काय हे सगळं केल्यामुळे, कशावरून. तेव्हा बयो म्हणते, मी केलेल्या रिसर्चनुसार हे सगळं असं केलं ना तर बाबांना नक्कीच जुन्या आठवणी आठवतील आणि ते बरे होतील, आणि तसे हॉस्पिटलमधल्या पेशंटला सुद्धा मनोरंजनच होईल यामुळे. सर प्लीज, ट्रस्टीजनी तुम्हाला जे काही सांगितले ते लक्षात ठेवून मला परवानगी द्या. हं, थोडक्यात काय, बयोने मवाळ शब्दामध्ये धमकी दिली आहे दुष्यंतला असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि तेच दुष्यंत सरांना बरोबर कळलं आहे आणि ते म्हणतात, ठीक आहे बघतो मी. आणि इथे हा रिव्ह्यू त्यांनी पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय राजाराम काका आलेत का कोणीतरी आलेत आणि त्यांनी सांगितले, पोरांनो तुम्हाला परवानगी मिळाली आहे दशावतार करण्याची. आणि बयोने, इराने आणि आरवने रादर सगळ्यांनीच खूप उत्साहाने दशावताराची तयारी सुरू केली आहे आणि आता दशावतार हॉस्पिटलमध्ये ते प्ले करणार आहेत. खूपच सुंदर कल्पना आहे प्रेक्षकांनो, आवडली आहे मला. तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर मग वाट बघू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. या मुलांनी सगळ्या पेशंटला तिथे आणलं आहे आणि दशावतार दाखवणार आहेत. खरंच प्रेक्षकांनो, मेडिकल कॉलेजमध्ये असे काही त्यांनी उपक्रम राबवले तर खूपच छान वाटेल. तर आता ह्या उपक्रमामुळे शुभंकरांना जुन्या आठवणी जाग्या होतात का ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. काय वाटतं तुम्हाला, नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.